हाय एव्हरीवन, मी पायल आणि तुम्ही माझा पाचगणी मिनी व्लॉग पाहत आहात। हे ऋग्वेदचं पहिलं वॅकेशन होतं, सो आम्ही त्याला पाचगणीत घेऊन गेलो। त्याच्या आधी पायीमध्ये मॅप्रो गार्डनला नेलं। तिथे आम्ही काही शॉपिंग केली, सो त्याला तिथे ट्रॉलीमध्ये बसायला खूप आवडतं, सो तो ते एन्जॉय करतोय। देन त्याला ते मॅप्रो गार्डनचं शॉपिंग सेंटर दाखवलं, बट तो ट्रॉलीमध्ये जास्त एन्जॉय करत होता। देन तो पूर्ण पाचगणीपर्यंतचा रूट होता, तो असा एन्जॉय करत होता। त्याला खिडकीमधून हवा लागते ते खूप आवडतं, सो तो खूप एन्जॉय करत होता। देन पाचगणीमध्ये ज्या हॉटेलला आम्ही थांबलेलो तिथून हा सुंदर व्ह्यू दिसत होता। आणि देन आम्ही सोबत खूप फोटोज पण क्लिक केले, तिथल्या व्ह्यूचे पण फोटोज क्लिक केले। देन आम्ही तिथे मार्केटला फिरण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी गेलो। देन हॉटेलला येऊन जेवणाची वाट बघत होतो, तर ऋग्वेदचं मिरर पाहून खेळणं चालू होतं। कोण आहे? बेबी शो ना? ती बेबी का? देन नेक्स्ट मॉर्निंग मस्त आवरून आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी गेलो आणि या छानशा ब्रेकफास्टने आमची मॉर्निंग स्टार्ट झाली। हा होता आमचा ब्रेकफास्ट अँड ऋग्वेदनेसुद्धा आमच्यासोबत हा ब्रेकफास्ट ट्राय केला। देन ब्रेकफास्टनंतर आम्ही ऋग्वेदला स्विमिंग पूल दाखवला, तो पाहून तो खूप एन्जॉय करत होता। देन तिथे काही फोटोज क्लिक केले। देन आवरून आम्ही पाचगणीतून साताऱ्याला निघालो। देन आम्ही फोटोज पण क्लिक केले निघताना काही। त्यानंतर सातारा कोर्टमध्ये माझं काम होतं, सो ते कंप्लीट करून आम्ही पुढे निघालो तारोळी डॅमला। तो हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे। अँड हा त्याचा बॅक व्ह्यू आहे। खूप छान होता आणि पाणी खूप छान वाटलं बघायला। हातला व्ह्यू आहे। अँड ऋग्वेदला पाणी खूप आवडतं, त्यामुळे तो त्याच्यात खेळून खूप एन्जॉय करत होता। ऋग्वेद काय करतो रे तू? ओके बाश बाश ऋग्वेद। चला 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 वाव, चला चला बाश 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 बाश। तिथे काही पवनचक्क्या होत्या, त्या सुद्धा आम्ही ऋग्वेदला दाखवल्या आणि 4:45 झाले तर तिथं चंद्र दिसत होता। अँड हा आहे पाण्याचा छान व्ह्यू अँड आमचा फोटो। हा माझा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।